हरिओम. आज आपण बोलणार आहोत की साठीनंतर आपण रोजच्या रोज कोणते घरी असे आपल्याला व्यायाम करता येतील ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. कारण थोड्याशा साठीनंतर मर्यादा येतात. सगळेच योगाचे जे प्रकार आहेत ते आपल्याला व्यवस्थित करता येतीलच असं होत नाही. साठीनंतर थोड्याशा मर्यादा येतात, काही काही गोष्टी आपल्याला जमत नाहीत. तर मग आपण रोजच्या रोज काय करू शकू ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. साठीनंतर बघा, साठीनंतर काय होतं की बरेचसे काही ना काही आजार हे डोकं वर काढायला सुरुवात केलेले असतात. म्हणजे बऱ्याचदा सर्वायकलचा काही ना काही प्रॉब्लेम झालेला असतो, हातामध्ये मुंग्या येत असतात किंवा फ्रोझन शोल्डर झालेला असतो, हात वर जात नाही. काही काहींना कंबर खूप दुखत असते, बॅक एक असतं किंवा कंबर दुखी असते, गुडघे दुखी असते किंवा सुरुवात झालेली असते, अगदी फार तीव्र नाही तरी निदान सुरुवात झालेली असते. काही ना काही असे त्रास असतात. काहींचं खूपच पोट वाढलेलं असतं, काहींची अति जाडी वाढलेली असते. आणि अशा सगळ्यामध्ये आपल्याला जे काही योगाचे आसनं करायची असतात किंवा सूर्यनमस्कार करायचे असतात, आपल्याला खूप वाटतं. कारण 60 पूर्ण झाल्यानंतर सुद्धा असं नसतं की आपण अगदी फार काही वृद्ध झालेलो आहोत आणि आपल्याला आपली जी एनर्जी आहे ती चांगली असते, उत्साह खूप चांगला असतो, आपला फिटनेसकडं लक्ष देण्यासाठी आपल्याला खूप वेळ पण असतो ह्या वयामध्ये. आणि आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या स्वतःकडे लक्ष द्यावं. तर त्यावेळेला मात्र मर्यादा आलेल्या असतात. कारण काही ना काही आपल्याला दुखत तरी असतं, काही आजार झालेले असतात, काहींना शुगर आलेली असते, काहींना हाय बीपी आलेलं असतं, त्याच्या गोळ्या औषधं चालू असतात, काहींना हायपरथायरॉइडिझम असतं. असे काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. किंवा महिलांना सुद्धा या वयामध्ये मेनोपॉज झालेलं असतं, म्हणजे पाळी येऊन बंद झालेली असते. त्याच्यानंतरची जाडी वाढलेली असते. कारण हार्मोनल चेंजेस हे महिलांमध्ये दर टप्प्यावरती झालेलेच असतात. म्हणजे पाळी अगदी नुकतीच सुरू होते त्यावेळेला खूप सारे बदल आपल्या शरीरामध्ये होतात महिलांच्या. त्याच्यानंतर जेव्हा प्रेग्नन्सी असते त्यावेळेला खूप सारे हार्मोनल चेंजेस होतात. त्याच्यानंतर डिलेव्हरी नंतर सुद्धा खूप सारे चेंजेस होतात. आणि अगदी 50शी नंतर पाळी जाण्याच्या वेळेचा जो काळ असतो तो सुद्धा काही कमी नसतो. बऱ्याच ठिकाणी 3-4 वर्ष ती प्रोसेस चालू असते आणि त्याही काळामध्ये खूप सारे हार्मोनल चेंजेस हे महिलांमध्ये होत असतात. आणि त्यामुळे एक प्रकारची स्थूलता शरीरामध्ये येते आणि त्यामुळे सुद्धा आपल्या बऱ्याचशा हालचालींवरती थोड्याशा मर्यादा येतात. म्हणजे थोडंसं साठीनंतर काही काहींना पटापट जिने चढता येत नाहीत किंवा काही काही लोकांना खाली बसता येत नाही. तर अशा सगळ्या मर्यादा येतात. तर त्यांनी रोज तर व्यायाम तर झाला पाहिजे. बघा, एक्सरसाइज करणं हे खूपच गरजेचं आहे. कारण साधारणपणे 30-35 वयापर्यंत जो काही स्नायूंचा नॅचरल टोन आहे, तो तुम्ही भले व्यायाम करा, भले व्यायाम करू नका, तो खूप चांगला राहतो. स्नायूंचा टोन टिकून राहतो. शरीराची जी काही एक अशी सुडोल अशी स्थिती असते ती पुरुषांमध्ये म्हणा किंवा महिलांमध्ये म्हणा, ही नॅचरली खूप छान टिकून असते. पण जसं हळूहळू वय वाढत जातं तसं आपल्या स्नायूंमध्ये शैथिल्य येतं, शिथिलता येते, बेढपपणा येतो. स्नायूंचा जो टोन असतो, टोन म्हणजे काय की प्रत्येक स्नायू, शरीरातले आतले सगळे स्नायू किंवा आपल्याला जे दिसत आहेत, दंडाचे स्नायू असू देत, मांडीचे स्नायू असू देत, पोटरींचे स्नायू असू देत, हे जे काही स्नायू आहेत त्यांच्यामध्ये सौम्य आकुंचित ठेवण्याचा असा एक गुणधर्म असतो. म्हणजे प्रत्येक स्नायू हा सौम्यपणे असा आकुंचित अशा स्थितीमध्ये असतो. पण जसजसं वय हळूहळू वाढतं तसतसा हा स्नायूंचा जो थोडासा असा पकडून ठेवण्याचा जो टोन असतो तो निघून जायला सुरुवात होते आणि आपले स्नायू जे असतात ते शिथिल व्हायला सुरुवात होते. आणि बघा, आपला जो प्रत्येक सांधा आहे, जिथे जिथे आपल्याला जोड आहेत, जसं कोपऱ्यामध्ये आहे, खांद्यामध्ये आहे, इथे मनगटामध्ये आहे, हिप जॉईंट आहेत, गुडघ्याचा आहे, घोट्याचा आहे, हे जिथे जिथे बोटांमध्ये असू देत, जिथे जिथे आपल्याला जॉईंट्स आहेत तिथे तिथे त्याच्या
पुढचा जो स्नायू आहे, मागचा जो स्नायू आहे, त्यांना स्नायू बंध असतात आणि ह्या जो काही जॉईंट आहे तो स्नायू बंधांनी पकडून ठेवलेला असतो. आणि हे स्नायू जर सौम्य आकुंचित स्थितीत असतील, चांगला त्यांचा टोन असेल, तर सांध्यांची जी हालचाल करण्याची, जी मूव्हमेंट करण्याची जी काही स्थिती आहे ती खूप चांगल्या प्रकारे टिकून राहते. त्यामुळे तरुण वयामध्ये आपल्याला जॉईंट्सचे किंवा मसलचे असे कुठलेही व्याधी झालेले आपल्याला फारसे दिसत नाहीत, कारण नॅचरली हा तरुण वयामध्ये टोन जो आहे तो खूप चांगला असतो स्नायूंचा. आणि जसं जसं वय वाढतं तसं तसं हा स्नायूंचा टोन हा निघून जायला लागतो, कमी व्हायला लागतो, स्नायूंमध्ये बेढपता येते, शिथिलता येते. मग हा जर टोन आपल्याला टिकवून ठेवायचा असेल, सौम्य आकुंचित स्थितीत आपले जर स्नायू चांगले राहायला पाहिजे असतील, तर त्यांचा योग्य तो व्यायाम हा झालाच पाहिजे, रोजच्या रोज झाला पाहिजे. मग तो आपल्या वयाप्रमाणे, आपल्या आजारांप्रमाणे आपल्याला जसा जमतोय तसा, पण तो करायला पाहिजे. जागच्या जागी तुम्ही काही ना काही हालचाल करणं, मग ते झोपलेल्या स्थितीत हालचाली असू देत, पालथ्या झोपलेल्या स्थितीतल्या हालचाली असू देत, किंवा बैठक स्थितीमधल्या हालचाली असू देत, किंवा उभ्या स्थितीमधल्या हालचाली असू देत. हालचाली ह्या सगळ्या झाल्याच पाहिजेत. आपल्या वयाप्रमाणे त्या तुम्ही संथ किंवा ज्या तुम्हाला योग्य वाटतायत, ज्या सहन होतायत, करायला छान वाटतायत त्या करा. पण केल्याच पाहिजेत. त्यामुळे काय होतं, की आपला स्नायूंचा टोन चांगला राहतो. आपल्या ज्या सिस्टीम्स आहेत, पचन संस्था, अस्थिसंस्था, रक्ताभिसरण संस्था, मज्जासंस्था, ज्या काही सिस्टीम्स आहेत त्या खूप चांगल्या राहायला आपल्याला व्यायामाने मदत होते. त्यामुळे डेली करायचंय हे डोक्यात ठेवा. आणि आपल्या पुढे व्हिडिओमध्ये ह्या हालचालीसाठी नंतरच्या करण्याच्या दाखवलेल्या आहेत सगळ्या. तर त्या तुम्ही करायच्या आहेत. जर त्या तुम्हाला जास्त वेळेला करता आल्या, तर तुम्ही त्या थोड्या जास्त वेळेला करा. जेव्हा आपलं पोट रिकामं असतं त्यावेळेला करायच्या आहेत. मग तुम्ही सकाळी पण करू शकता, तुम्ही संध्याकाळी पण करू शकता. रिकामं पोट असताना त्या करायच्या आहेत. त्या जेवढ्या दाखवल्या आहेत तेवढ्या करा. त्याच्यापेक्षा तुम्हाला जर जास्त जमत असतील, एखादी स्थिती दाखवली आहे की 15 सेकंद टिकवली आहे, ती तुम्हाला 1-1 मिनिट टिकवता येत असेल, तर तुम्ही 1-1 मिनिट टिकवा. कारण त्याचे फायदेच तुम्हाला छान मिळणार आहेत. किंवा 30 सेकंद टिकवा, स्थिती सोडा, थोडासा आराम करा एखादा मिनिटाचा, पुन्हा ती स्थिती करा, पुन्हा थोडा आराम करा. असं 2-3 आवृत्त्यांमध्ये स्थिती करा. असं केलं तरी चालणार आहे, पण निश्चितपणे करा. काही काहींना असं होईल की काही सगळ्याच हालचाली खरं सोप्या आहेत, सगळ्या सोप्या अशा दाखवलेल्या आहेत आणि सगळ्या जॉईंट्सच्या हालचाली होतील असं त्याकडे लक्ष दिलेलं आहे. रक्ताभिसरण सुधारेल, स्नायूंचा टोन चांगला होईल, सगळ्या सिस्टीम्सचं कार्य चांगलं होईल, अशा सगळ्या हालचाली आपण व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. पण असं पण होईल की काही काही जणांना काही काही हालचाली जमणार नाहीत. ठीक आहे, त्या करू नका, पण ज्या जमतायत त्या तरी तुम्ही रोज करण्याचा प्रयत्न करा. त्याच्याच बरोबर तुम्ही वॉकिंग रोज करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही खूप उत्साही, एनर्जेटिक असाल आणि तुम्हाला काही फारसे गुडघ्यांचे प्रॉब्लेम असून अजून साठीनंतर सुरू झालेले नसतील, तर तुम्ही खूप सारं वॉकिंग करा. जेवढं तुम्हाला जास्त वॉकिंग करता येईल तेवढं करा. त्याच्यानंतर जेव्हा तुमचे हार्ट रेट वाढतात, व्यायाम केल्याने म्हणा किंवा वॉकिंग केल्याने म्हणा, तर त्यानंतर शवासन घेणं विसरू नका. 1-2 मिनिटाचं स्वस्थ असं शवासन घ्या. संपूर्ण शरीर सैल सोडा आणि संथ श्वसन म्हणजे श्वासाची गती तुमची जोपर्यंत संथ होत नाही, तोपर्यंत तुम्ही इतर कामांकडे अजिबात लागायचं नाहीये. तुमची श्वासाची गती संथ होऊ द्या. तुमचा हार्ट रेट जो वाढलेला आहे, तो अगदी संथ होऊ द्या आणि मग तुम्ही इतर कामांना लागू शकता. तर ही काळजी मात्र तुम्ही नीट घ्यायची आहे. त्याच्यानंतर आहारामध्ये सुद्धा तुम्ही थोडा कंट्रोल करा. जर तुमचा आहार तुमच्या वयाच्या मानाने जर तो जास्त होत असेल, तर तो कमी करा. जेवढा तुम्हाला संयमित आहार करता येईल तेवढा करा. 2 वेळेला फक्त तुम्ही घरात बनवलेलं जेवा. एक्स्ट्राचं काहीही खाण्याचं, तळलेलं खाण्याचं, बेकरी प्रॉडक्ट्स, बाहेरचं डबाबंद काही फूड असेल, जंक फूड असेल, हे खाण्याचं बिलकुल टाळा.
बंद करा. तो निग्रह थोडा मनावरती साठीनंतर आणायचा आहे आणि म्हणजे मग आपली जी पुढची प्रकृती आहे पुढच्या वयामध्ये ती अगदी चांगली राहण्यासाठी आपल्याला मदत होईल आणि जागरूकतेने त्याकडे आपण आत्तापासून बघितलं पाहिजे. नाहीतर एक 70-80च्या नंतर आपल्याला हे काहीच करता येणार नाही अशी कंडिशन व्हायला नको की एकाच जागी बसलोय आणि लोकांवरती आपण डिपेंड राहिलेलो आहोत. तर ही वेळ आपल्याला आपल्यावर येऊ द्यायची नसेल तर निश्चितपणे हे सगळं आत्तापासून करायला सुरुवात करा. आणि तुम्ही कमेंट्स करा मला. जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तरी कमेंट्स करा किंवा तुम्हाला फायदे झाले तरी सुद्धा कमेंट्स करा. आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे मागचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर निश्चितपणे आवर्जून पहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. योग्य ते आसन घेऊन बसायचं आहे. आपल्याला जर पद्मासन जमत नसेल तर साधी मांडी घालून बसलं तरी चालणार आहे. खाली बसायला जमत नसेल तर खुर्चीवर बसून जरी प्रार्थना म्हटली तरी सुद्धा चालणार आहे. पाठ मान मात्र एकदम सरळ ठेवायची आहे. डोळे अलगद मिटलेले, संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. प्रार्थनेकरता तयार. मी ओंकार म्हणणार आहे, माझ्यानंतर ओंकार म्हणायचे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः. तळहात एकमेकांवरती चोळायचेत आणि मिटलेल्या डोळ्यांवर ठेवायचेत. त्याच्यात सावकाश डोळे उघडायचेत. दोन्ही बाजूंनी हात जागेवर. आसन स्थिती सोडायची आहे. 1 2 3 4. दंडस्थितीमध्ये यायचं आहे. 1 2 3. दंडस्थिती अवस्था पूर्ण. आपण आता उभ्या स्थितीतल्या हालचाली करणार आहोत. त्याच्यात सुरुवातीला वॉकिंग करूयात. थांबायचंय. पायामध्ये थोडं अंतर घ्यायचंय. कमरेवरती हात ठेवायचे. श्वास घ्या. श्वास सोडत कमरेतून खाली वाकायचंय. 2. कमरेचं चक्र करूया. डाव्या बाजूनी चक्राला सुरुवात. 3. मागे जा. 4. उजव्या बाजूनी येत. 5. खाली. 6. पुन्हा उजव्या बाजूनी. 7.
मागे 8, डाव्या बाजूने 9, खाली 10, श्वास घेत सरळ 11, दोन्ही बाजूंनी हात जागेवर 12. कमरेच्या हालचाली केल्या. आता आपण मानेच्या हालचाली करू. एकला हात कमरेवर, 1, श्वास घ्यायचा, श्वास सोडत मान खाली, 2, डाव्या बाजूनी चक्राला सुरुवात, 3, मानेतून मागे जायचंय, 4, उजव्या बाजूनी 5, खाली 6, पुन्हा उजव्या बाजूनी 7, मागे 8, डाव्या बाजूनी येत 9, खाली 10, श्वास घेत मान सरळ 11, दोन्ही बाजूंनी हात जागेवर 12. आता खांद्यांचं चक्र करूयात आपण. एकला आपले तळहात खांद्यांवर ठेवा, 1, चला खांदे गोलाकार फिरवायचेत, 1, 2, 3, 4, 5, छान. उलट 1, 2, 3, 4, 5, छान. रिलॅक्स, सैल सोडायचे खांदे. आता आपण पाय जे आहेत ते मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला हलवणार आहोत. मागे थोडासा आधार घेतला भिंतीचा तरी चालेल. चला, डावा पाय घ्यायचा आहे, पुढे मागे हलवायचा आहे, 1, 2, 3, 4, 5, छान. विरुद्ध बाजूनी करायचं आहे. उजवा पाय, 1, 2, 3, 4, 5, अगदी छान. रिलॅक्स. असं उभ्या स्थितीतल्या हालचाली आपण केल्या की त्याच्यानंतर आपल्याला खूप अशी ऊर्जा आल्यासारखी वाटते आणि शरीराच्या पूर्ण सगळ्या सांध्यांच्या हालचाली झाल्यामुळे खूप असं एनर्जेटिक वाटतं. यानंतर आपण बैठक स्थितीत जायचं आहे. 1, 2, 3, शयन स्थितीत जायचं आहे. 4, 5, शयन स्थिती पूर्ण. थोडी विश्रांती घ्यायची आहे. पायापासून डोक्यापर्यंत शरीर सैल सोडायचं आहे आणि एखादा मिनिट विश्रांती घ्यायची आहे. आता आपण पालथ्या स्थितीतल्या काही हालचाली करणार आहोत, ज्या सोप्या आहेत पण खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत. तर बघूयात काय करायचं आहे. हनुवटी टेकलेली, हात शरीराच्या जवळ, पाय जुळलेले आहेत. यामध्ये पहिली हालचाल करूयात आपण. हात खांद्याच्या रेषेत ठेवायचे आहेत. 1, डावा पाय डाव्या हाताकडे आणायचा आहे. 2, डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. पुन्हा एकदा हनुवटी टेकलेली ठेवायची आहे. 3, स्थिती पूर्ण. संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. पाय अगदी गुडघ्यात ताठ ठेवला आहे. डाव्या हातापर्यंत वरती आणला आहे. त्यामुळे आलेल्या ताणांकडे लक्ष द्यायचं आहे. संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. 15 सेकंद पूर्ण झालेत. स्थिती सोडायची आहे. 1, 2. आता आपण उजव्या बाजूनी करणार आहोत. बघा, 15 सेकंद टिकवलेला आहे. खरं म्हणजे ही प्रत्येक स्थिती 1-1 मिनिट टिकवता येते. तुम्हाला ही चांगली प्रॅक्टिस झाली की तुम्ही कालावधी हळूहळू वाढवा. आता आपण उजव्या बाजूनी बघूयात. पुन्हा एकदा हात खांद्याच्या रेषेत घ्यायचे आहेत. 1, उजवा पाय उजव्या हाताकडे आणायचा आहे. 2, उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. पाय गुडघ्यात ताठ ठेवून हनुवटी टेकवा. 3, स्थिती पूर्ण. संथ श्वसन चालू ठेवा. डोळे मिटून आतून लक्ष द्यायचं आहे. कुठे कुठे आपल्याला ताण जाणवतोय. आलेला ताण टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. खूप छान. 15 सेकंद पूर्ण झालेत. आसन सोडायचं आहे. 1, 2, 3. यानंतर आपण
कात्री करणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा हात खांद्याच्या रेषेत ठेवायचे आहेत. 1, श्वास सोडायचा आहे. श्वास घेत डावा पाय ताठ वर घ्यायचा आहे. 2, डावा पाय उजव्या बाजूला नेऊन दूर टेकवायचा आहे. 3, स्थिती पूर्ण संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. डोळे मिटलेले केलेल्या स्थितीकडे लक्ष द्यायचं आहे. बघा, कमरेचा सांधा आपला खूप चांगला स्ट्रॉंग होणार आहे. कमरेच्या सांध्याला पीळ पडतो, शिवाय मांडीच्या स्नायूंना ताण जाणवतोय. आलेल्या ताणांकडे लक्ष द्यायचं आहे. स्थिती सोडायची आहे. 1, 2, विरुद्ध बाजूनी करूयात. तयार. श्वास सोडा. श्वास घेत उजवा पाय वर. 2, डाव्या बाजूला नेऊन टेकवा. 3, स्थिती पूर्ण संथ श्वसन चालू ठेवा. डोळे मिटलेले. बघा, सुंदर स्थिती केलेली आहे. दोन्ही हात खांदे पूर्णपणे जमिनीला टेकलेले आहेत. खालच्या शरीराला मात्र खूप चांगला पीळ आलाय, ताण आलाय आणि तो टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. छान. स्थिती सोडायची आहे. श्वास घेत पाय वर. 1, श्वास सोडत पाय खाली. 2, हात जागेवर. 3, स्वस्थ थोडी विश्रांती घ्यायची आहे. मकरासन. विश्रांती झाल्यानंतर आता आपण सुलभ भुजंगासन करूयात. त्यासाठी आपल्या हातांचे कोपरे पुढे ठेवायचे आणि आपल्या तळहाताच्या मध्ये हनवटी ठेवायची आहे. चला, मागे अंगठे टाचा जुळलेल्या चवडे उभे ठेवायचे. डोळे मिटलेले संथ श्वसन. मानेच्या मणक्यातून मागे वाकलेली स्थिती ठेवायची आहे, पुढे नाही. कारण दिवसभर आपण कामामध्ये मानेतून पुढे वाकत असतो. या आसनामध्ये आपले मानेच्या मागचे 7 मणके असे मागच्या बाजूला वाकवले जातात. अतिशय सुंदर, छान. ही स्थिती आपण 1 मिनिट 2 मिनिट आपल्या क्षमतेप्रमाणे टिकवू शकतो. अतिशय चांगला सुखकारक दाब पण आपल्या पोटावर, ओटीपोटावर येतो आणि मानेच्या मणक्यामध्ये सारखे पुढे वाकत असल्यामुळे 2 मणक्यांमध्ये गॅप होऊ शकते. ती होणार नाही. दिवसातून एकदा जर आपण ही स्थिती केली तर आपल्या मानेच्या मागच्या मणक्यांमधली जी गॅप आहे ती समांतर राहील. संथ श्वसन. सुलभ भुजंगासन आता सोडायचं आहे. 1, 2, थोड्या वेळ स्वस्थ विश्रांती घ्यायची आहे. संथ श्वसन. ज्या काही 2 हालचाली करू किंवा जी 2 आसनं करू त्याच्यामध्ये मध्ये थोडी विश्रांती घ्यायची आहे. आपल्या श्वासाची गती संथ झाली पाहिजे. स्वस्थ स्थिती सोडायची आहे. पुन्हा एकदा 1, 2. यानंतर आपण अर्ध शलभासन करणार आहोत. शलभासन म्हणजे एकच पाय आपण वर घेणार आहोत आणि फक्त 15-15 सेकंद टिकवायचं आहे. तेवढा जर जमला नाही तर थोड्या कमी वेळ टिकवला तरी हरकत नाही. फक्त पायामध्ये थरथर झाली नाही पाहिजे. पाय स्थिर राहायला पाहिजे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. तयार होऊयात. श्वास सोडा. श्वास घेत डावा पाय ताठ वर घ्या. 1, स्थिती पूर्ण संथ श्वसन चालू ठेवा. स्थिरतेकडे लक्ष द्यायचं आहे. खूप छान, चांगली स्थिती जमली आहे. 5 सेकंद राहिलेत फक्त. आसन सोडायचं आहे. 1, विरुद्ध बाजूनी करूयात. श्वास सोडा. श्वास घेत उजवा पाय वर. 1, स्थिती पूर्ण संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. अगदी छान स्थिर राहायचंय. श्वास रोखायचा नाहीये. आसन सोडायचंय. 1, स्वस्थ थोड्या वेळ विश्रांती घ्यायची आहे.
पुन्हा एकदा तयार व्हायचंय पालथ्या स्थितीत. आता आपण धनुरासन करणार आहोत. त्यासाठी दोन्ही पाय गुडघ्यात दुमडायचेत. 1, हातांनी पायाचे घोटे पकडायचे. 2, श्वास सोडायचा आहे. श्वास घेत दोन्ही बाजूंनी शरीर वर घ्यायचंय छताकडे. 3, स्थिती पूर्ण. डोळे मिटलेले, संध श्वसन चालू ठेवायचंय. बघा, खूप चांगल्या प्रकारचा पोटाच्या आतल्या इंद्रियांपर्यंत दाब येतो. त्यामुळे पचन सुधारतं, चरबी कमी होते, रक्ताभिसरण सुधारतं, कमरेवर चांगला ताण येतो. त्यामुळे कमरेच्या सांध्याची कार्यक्षमता सुधारते. पाठीचा कण्याची सगळे मणके जे आहेत 33 मणके मागच्या बाजूला वाकवले जातात, त्यांची कार्यक्षमता सुधारते. पाठीचा कणा लवचिक होतो. अशा पद्धतीने हे धनुरासन जे आहे ते आपल्याला खूप फायदे देतं. छान टिकवायचं आहे. आता आपण हे 45 सेकंद टिकवलेलं आहे. आता सोडणार आहोत. श्वास सोडत खाली यायचंय. 1, हात जागेवर. 2, पाय जागेवर. 3 आणि स्वस्थ विश्रांती घ्यायची आहे. हे तुम्ही 1 मिनिट, आपल्या क्षमतेप्रमाणे 1.5 मिनिट हे आसन तुम्ही टिकवू शकता. कारण हे खूप फायदेशीर असं आसन आहे. जमत असेल तर निश्चितपणे रोजच्या योग साधनेमध्ये ह्याचा समावेश आपण केलाच पाहिजे. आता आपण शयन स्थितीतल्या हालचाली करणार आहोत. सगळ्या प्रकारच्या हालचाली होतील असं आपण बघूयात. तर सुरुवातीला आपण सायकलिंग करणार आहोत. त्यासाठी श्वास सोडायचा आहे. श्वास घेत दोन्ही पाय वर घ्यायचेत. 1, चला 25 वेळेला सुलट आणि 25 वेळेला उलट असं सायकलिंग करायचं आहे. व्यवस्थितपणे आपल्या हिप जॉईंटची, आपल्या गुडघ्यांची हालचाल झाली पाहिजे, याकडे लक्ष द्यायचं आहे. नुसतेच पाय गुडघ्यात दुमडून सरळ करायचे नाही आहेत, तर अगदी बरोबर सायकल चालवल्यासारखे आपण सायकल चालवायची आहे 25 वेळेला. आता आपण हे 25 वेळेला दाखवतो आहे. तुम्हाला हे जास्त जमत असेल तर तुम्ही जास्तही करायला हरकत नाही, कारण ह्या खूप छान हालचाली आहेत. अगदी आपण बाहेर चालायला जरी नाही गेलं आणि घरच्या घरी जरी आपण ह्या हालचाली केल्या तरीसुद्धा खूप फायदे होतात. असे सुलट आणि उलट अशी सायकल चालवायची आहे. सिंगल करतो तेव्हा आपण 25, 50, अगदी 100 वेळा आपण सायकलिंग करू शकतो असं. आणि दोन्ही पाय जुळलेलं सायकलिंग ह्याच्यानंतर करायचं आहे. ते मात्र अगदी फक्त 3 वेळेला करायचं आहे. त्यांनी आपल्या ॲब्डॉमिनच्या मसलवर खूप जास्त ताण येतात, त्यांचा टोन चांगला व्हायला पण मदत होते. पण ते थोडे अवघड जातात, त्यामुळे अगदी 3-3च करायचे पाय जुळलेलं सायकलिंग. दोन्ही पाय जुळवायचे आणि सायकलिंग करायचं. सुलट 3 वेळेला आणि उलट 3 वेळेला. अगदी छान. यांनी पण आपल्या मांड्यांची पण कार्यक्षमता सुधारते. मांड्यांवर चरबी असेल तर ती कमी होते. ओटीपोटाचे स्नायू सैल झाले असतील तर त्याचा टोन चांगला होतो. त्यामुळे दोन्ही पाय जुळलेलं सायकलिंग तुम्ही आवर्जून करा. आणि हे सगळं झाल्यानंतर अशी विश्रांती घ्यायची आहे व्यवस्थित. डोळे मिटून संथ श्वसन होऊ द्यायचं आहे. आता आपण पुढचा प्रकार करणार आहोत. त्यासाठी मान सरळ, हात जवळ, पाय जुळलेले घ्यायचेत. यानंतर आपण एक पाद परिघासन करणार आहोत. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत फक्त डावा पाय वर घ्यायचा आहे. 1 आणि अगदी संथ सावकाश गोलाकार फिरवायचा आहे. एक मोठं सर्कल हवेमध्ये काढायचं आहे. 1 सुलट आणि 1 उलट, बस. अगदी गरगर पाय 2-4 वेळा फिरवायचा नाही आहे. फक्त एकदा सुलट आणि एकदा उलट असं मोठं सर्कल काढायचं आहे हवेमध्ये आणि पाय श्वास सोडत खाली घ्यायचा आहे. विरुद्ध बाजूनी श्वास घेत उजवा पाय वर घ्यायचा आहे आणि उजव्या बाजूनी पण मोठं सर्कल काढायचं आहे.
आणि अजिबात घाई नाही करायची आहे. संथ सावकाश जसं आपल्याला दाखवतायत उल्काताई त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा आहे. संथ सावकाश. एकदा सुलट झालं की एकदा उलट सावकाशीने. अगदी छान. त्यानंतर श्वास सोडत पाय खाली आणायचा आहे. स्वस्थ. साध्या सोप्या अशा आपण हालचाली बघतोय रोज करण्याच्या, ज्या सगळ्यांना करता येतात पण आणि फायदेशीर खूप आहेत. ह्या आपण रोज करायच्या आहेत. ह्याच्या बरोबरीने काही आपल्याला आसनं येत असतील तर करायची आहेत, पण ह्या हालचाली मात्र निश्चितपणे रोज करण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर आपण स्वस्थ स्थिती पुन्हा एकदा सोडायची आहे. मान सरळ, हात जवळ, पाय जुळलेले. यानंतर आपण कटी चक्रासन करूयात. त्यासाठी दोन्ही पाय गुडघ्यात दुमडायचे आहेत. एक. बघा, गुडघे जुळलेले ठेवा, अंगठे टाचा जुळलेल्या ठेवा. हात खांद्याच्या रेषेत करायचे. दोन. जुळलेले जे आपले पाय आहेत ते डाव्या बाजूला नेऊन जमिनीवर टेकवायचे. तीन. मान विरुद्ध बाजूला वळवायची आहे. चार. स्थिती पूर्ण, डोळे मिटलेले, संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. खांदे आपले टेकलेले असू द्यायचे. पाठीच्या कण्याला, कमरेला चांगल्या प्रकारचा पीळ आलाय, त्याकडे आतून डोळे मिटून लक्ष द्यायचं आहे. बघा, पाठीच्या कण्याची कार्यक्षमता खूप चांगली सुधारते, कमरेची कार्यक्षमता सुधारते. असं अतिशय सुंदर अशी चांगली स्थिती आहे ही कटी चक्रासन. जसा पाठीच्या कण्याला थोडा पीळ येतो त्याप्रमाणे आपल्या पोटाच्या स्नायूंनाही येतो. सर्व प्रकारचे फायदे या स्थितीमध्ये मिळतात. सोपी स्थिती आहे, टिकवायलाही छान आहे, फायदेही खूप मिळतात आणि सगळ्या वयाच्या सगळ्या व्यक्तींना करता येणारी ही स्थिती आहे. बघा, आपण 1 मिनिट हे स्थिती टिकवली आहे. आता सोडायची आहे. मान सरळ. एक. गुडघे पूर्व स्थितीला. दोन. गुडघे उजव्या बाजूला नेऊन टेकवा. तीन. मान डाव्या बाजूला वळवा. चार. स्थिती पूर्ण, संथ श्वसन चालू ठेवा. केलेली प्रत्येक स्थिती जी आहे ती डोळे मिटून टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. केलेल्या स्थितीकडे नेहमी आतून लक्ष द्यायचं आहे. त्या स्थितीचा आनंदही घ्यायचा आहे, त्या स्थितीचा अनुभव घ्यायचा आहे. मनामध्ये मात्र बाकीचे अजिबात विचार नकोत. विचार येत असतील तर त्याकडे पुन्हा पुन्हा दुर्लक्ष करायचं आहे आणि लक्ष फक्त आपल्या स्थितीकडे आतून द्यायचं आहे. अशा प्रकारची जेव्हा तुम्ही स्थिती टिकवता त्यावेळेला आपल्याला त्याचे खूप फायदे होतात. असा अनुभव घेत 1 मिनिट स्थिती याही बाजूकडून टिकवायची आहे. सोडताना मान सरळ करायची. एक. गुडघे पूर्व स्थितीला. दोन. पाय गुडघ्यात सरळ करायचे. तीन. हात जागेवर घ्यायचे. चार. स्वस्थ. थोडी विश्रांती घ्यायची आहे पुन्हा एकदा. यानंतर स्वस्थ स्थिती पुन्हा सोडायची आहे. मान सरळ करायची आहे. हात जवळ, पाय जुळलेले. यानंतर कंबर वर उचललेली स्थिती करणार आहोत, जी खूप फायदे देते. आता आपल्याला उल्काताई 1 मिनिट करून दाखवतील. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही थोड्या कमी वेळ टिकवली तरी चालेल. हळूहळू तुम्हाला ती 1 मिनिट टिकवायला जमेल. बघूयात कशी करायची आहे. 1ला दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून घ्यायचेत. एक. तळपायामध्ये थोडं अंतर ठेवायचं म्हणजे कंबर उचलायला सोपी जाते. हाताची घडी घालायची आहे डोक्याच्या भोवती. दोन. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत कंबर वर घ्यायची आहे. तीन. स्थिती पूर्ण, संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. डोळे अलगद मिटलेले. अगदी छान. बघा, कंबर जी आहे, कमरेचा जो सांधा आहे तो गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध बाजूला वर उचललाय
आणि आपल्याला माहिती आहे की गुरुत्वाकर्षणाच्या बाजूला कमरेचा सांधा जाण्याचा प्रयत्न करतो, पण आपण त्याला जाऊ देत नाही आणि तो तसाच तोलून धरतो. त्यामुळे त्याची कार्यक्षमता चांगली सुधारते. 30 सेकंदाचा कालावधी पूर्ण झाला आहे. अजून 30 सेकंद आपण ही स्थिती टिकवतोय. अतिशय चांगली स्थिरतेने टिकवली आहे. थरथर नाही, कंप नाही, स्थिरता छान, स्थिती छान. 45 सेकंद पूर्ण झालेत. फक्त 15 सेकंद अजून. अगदी छान टिकवली आहे. सुंदर, चांगला प्रयत्न आहे. 5 सेकंद राहिलेत फक्त. आसन सोडायचं आहे. श्वास सोडत कंबर खाली घ्यायची आहे. 1, हात जागेवर घ्यायचे. 2, पाय पूर्व स्थितीला. 3, स्वस्थ विश्रांती घ्यायची आहे. आपली कंबर, मांडी, पोटरी, चवडे सैल सोडायचे आणि स्वस्थ थोड्या वेळ विश्रांती घ्यायची आहे. हे जे आपण शवासन घेतो, या शवासनामध्ये काही काही जणांना विश्रांती वाटत नाही, रिलॅक्स होता येत नाही. म्हणजे कमरेचा सांधा व्यवस्थित टेकला जात नाही जमिनीवर किंवा आपले खांदे व्यवस्थित टेकल्यासारखे वाटत नाहीत. त्यामुळे खूप असा आरामदायी वाटत नाही. तर त्यांनी काय करायचं आहे की तडागासन म्हणून एक विश्रांतीदायक आसन आहे, ते घेतलं तरी चालेल. कसं घ्यायचं आहे बघा. हे स्थिती सोडायची आहे. दोन्ही पाय गुडघ्यात, मान सरळ, हात जवळ, पाय जुळलेले. आता दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून घ्यायचे आहेत. 1, पायामध्ये गुडघ्यांमध्ये भरपूर अंतर ठेवायचं आहे. आता बघा, पाय तुम्ही असे जेव्हा दुमडून घेता त्यावेळेला कमरेच्या तिथे जो भाग वर राहिलेला असतो तो नीट जमिनीवर टेकतो आणि हात पण वर घ्यायचे आहेत आणि स्वस्तिक स्थितीत ठेवायचे आहेत. म्हणजे काय, एकमेकांवर फुलीच्या स्थितीमध्ये ठेवायचे आहेत. त्याला म्हणतात स्वस्तिक स्थिती. असे हात ठेवले की आपले खांदे पूर्णपणे जमिनीवर टेकले जातात आणि ही खूप आरामदायक स्थिती वाटते. पाठीच्या कण्यासाठी, कमरेसाठी, खांद्यांसाठी खूप रिलॅक्स होता येतं यामध्ये. त्यामुळे शवासन जर सुखदायी वाटत नसेल तर ह्या तडागासनामध्ये जरी तुम्ही विश्रांती घेतली तरी चालेल. आता याला तडागासन का म्हणतात ते बघा, की तडाग म्हणजे तळं. ह्या स्थितीत आपण झोपतो त्यावेळेला आपलं पोट अतिशय सैल राहतं आणि त्याचं एक प्रकारचं असं तळं तयार होतं. म्हणजे दीर्घ श्वास घेतला, दीर्घ श्वास सोडला की पोटाच्या ठिकाणी अगदी खड्डा तयार होतो. मग तळासारखा तो तयार होतो, म्हणून त्याला तडाग असं म्हटलेलं आहे. आणि ह्या स्थितीत आपल्याला दीर्घ श्वसनसुद्धा, म्हणजे प्राणायामाचा अभ्याससुद्धा आपल्याला या स्थितीत करता येतो. तर म्हणून याला तडागासन असं म्हटलेलं आहे. तर ह्या स्थितीत सुद्धा तुम्ही विश्रांती घेऊ शकता. आता आपण ही स्थिती सोडणार आहोत. दोन्ही पाय सरळ करायचेत. 1, हात जागेवर घ्यायचे. 2, आणि आता बैठक स्थितीत यायचं आहे. हातांच्या कोपऱ्यावर आधी 1 आणि नंतर सरळ उठून बसायचं आहे 2. अगदी छान. आता आपण बघा बैठक स्थितीमध्ये काय करू शकतो, तर चक्की चालन करू शकतो. त्यासाठी पायामध्ये भरपूर अंतर घ्या. हात एकमेकांमध्ये बांधा. जेवढं अंतर घेता येईल तेवढं घ्या. हात एकमेकांमध्ये बांधा आणि डाव्या पायाच्या अंगठ्यापासून उजव्या पायाच्या अंगठ्याकडे अगदी छानपैकी वाकत हात न्यायचेत आणि हात सरळच ठेवायचेत. बघा, उल्काताई दाखवत आहेत. हात वाकवायचे नाही आहेत, असंच मागे जायचं आहे. डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे 3 वेळेला चक्की चालन करायचे आणि नंतर उजव्या पायाच्या अंगठ्याकडून डाव्या पायाच्या अंगठ्याकडे 3 वेळेला चक्की चालन करायचे. बघा, पूर्वीच्या काळी जात्यावर दळत होते त्यामुळे हा सगळा व्यायाम होत होता. आजकाल ते करत नाही, त्यामुळे आपण हा वेगळा व्यायाम आपल्याला तो करावा लागतोय. अतिशय छान व्यायाम आहे हे हा. त्यानंतर नौका चालन पण तुम्ही करू शकता. पाय जुळलेले, हाताचे मुठी करायचे आहेत आणि वरून अगदी पायांच्या टाचांपर्यंत मुठीने पुन्हा सरळ व्हायचं आहे. 1, 2, खूप छान, 3. अशी नौका चालवल्यानंतर उलट चालवायची आहे. 1,
खूप छान. 2 3 अतिशय छान. यानंतर बघा बटरफ्लायची प्रॅक्टिस करू शकता तुम्ही. दोन्ही तळपाय जुळवायचेत, आपल्या अगदी जवळ घ्यायचेत, पकडायचेत, पाठ मान सरळ ठेवायचे आणि मग गुडघ्यांची हालचाल करायची. आता ही जी हालचाल आहे, जसे आपले फुलपाखरं जशी पंख हलवतात तशी ही हालचाल आहे. ही कमीत कमी 50 वेळेला झाली पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही ही हालचाल करू शकता कितीही. बघा मांड्यांच्या आतल्या बाजूलाही चांगला ताण जाणवतो, आपल्या हिप जॉईंटलाही चांगला ताण जाणवतो, कमरेच्या सांध्याला खूप चांगला व्यायाम होतो. असं अतिशय सुंदर अशी ही हालचाल आहे जी खूप फायदे देते आणि जी सोपी आहे. तर हे बटरफ्लाय करायचे. त्यानंतर आपण बघूया मार्जर आसन. तर त्यासाठी टेबल टॉप स्थिती घ्यायची आहे, म्हणजे आपल्याकडे जो टिपॉय असतो त्यासारखी स्थिती घ्यायची आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला ऊर्ध्वमुख मार्जरासन करायचे. कंबर खाली घ्यायची आहे आणि वर छताकडे बघायचे. डोळे मिटायचे, संथ श्वसन चालू ठेवायचे. ऊर्ध्वमुख मार्जरासन केलंय. संथ श्वसन चालू ठेवत तुम्ही ही स्थिती 1 मिनिटापर्यंत टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाठीच्या कण्याची कार्यक्षमता, कमरेच्या सांध्याची कार्यक्षमता, मानेच्या सांध्याची कार्यक्षमता खूप चांगली सुधारते. त्याच्यानंतर अधोमुख मार्जरासन करायचे. पाठीचा कणा उंच करायचा आहे आणि मान मात्र खाली सैल सोडायची आहे. ह्याही स्थितीमध्ये डोळे मिटलेले, संथ श्वसन चालू ठेवायचे आणि 1 मिनिट ही स्थिती टिकवण्याचा तुम्ही रोज प्रयत्न करायचा आहे. हे खूप जास्त फायदे देणारी आसनं आहेत आपल्यासाठी, की जी रोज आपण केली पाहिजेत. खूप छान. 1 मिनटं हे आसन टिकवल्यानंतर असंच्या असं खाली वज्रासनमध्ये बसायचं आहे. ज्यांना वज्रासनमध्ये बसता येत आहे त्यांनी वज्रासनमध्ये बसा, पण ज्यांना वज्रासनमध्ये बसता येत नाही त्यांनी साधी मांडी घातली तरी हरकत नाही. आता ह्या स्थितीमध्ये बघा असंच्या असं पुढे वाकत जायचं आहे. पूर्ण छान वाकता आलं तर खूपच छान. ह्याला म्हणतात शशांक आसन. हे पण आसन अगदी संथ श्वसन करत डोळे मिटून टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकदा स्थिती पूर्ण झाली की कुठंही अनावश्यक ताण ठेवायचे नाही आहेत. स्नायूंमध्ये शिथिलता आणायची आहे आणि सुखकारकतेने हे आसन टिकवायचं आहे. बघा पाठीचा कणा, कमरेचा सांधा खूप चांगला लवचिक होतो. पोटाच्या आतल्या इंद्रियांपर्यंत दाब आल्यामुळे पचनशक्ती सुधारते, अग्नी चांगला प्रदीप्त होतो, पचन चांगलं होतं, पोटाची चरबी कमी व्हायला मदत होते. असं हे अतिशय छान आसन आहे आणि हृदयाच्या पातळीत आपला मेंदू येत असल्यामुळे ब्रेनकडे शुद्ध रक्ताचा पुरवठा चांगल्या प्रमाणामध्ये होतो. असं हे खूप फायदे देणारं आणि खूप सोपं असलेलं आसन आहे. आता हे पुढे वाकलेलं आसन आपलं रोज झालं पाहिजे, याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर आसन सोडताना श्वास घेत सरळ व्हायचं आहे. 1 हात जागेवर, 2. आता पुढे वाकलेलं आसन केल्यानंतर एक मागे वाकलेलं पण सोपं आसन करायचं, म्हणजे आपल्या पाठीच्या कण्याची कार्यक्षमता चांगली राहते. ह्यासाठी काय करायचं की गुडघ्यांवर उभं राहायचं. 1 हाताची घडी घालायची आहे. 2 पायामध्ये थोडं अंतर ठेवायचं म्हणजे मागे वाकता येतं. श्वास घ्या, श्वास पूर्ण सोडा आणि पाठीच्या कण्यातून मागे वाकायचं आहे. आसन स्थिती पूर्ण संथ श्वसन चालू ठेवा, डोळे मिटलेले ठेवा. आपल्या क्षमतेप्रमाणे हे टिकवा. ज्यांना रोज करण्याची प्रॅक्टिस आहे ते 1 मिनिट करू शकतात, पण ज्यांना रोज करण्याची प्रॅक्टिस नाही आहे त्यांनी अगदी 10-15 सेकंद हे आसन टिकवलं तरी चालणार आहे. आपण हे आता जास्त टिकवत नाही आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर आसन आपण आता सोडणार आहोत. श्वास घेत सरळ व्हायचं आहे. 1 हात जागेवर घ्यायचे. 2 आणि खाली बसायचं आहे. 3 छान. वज्रासन स्थिती सोडली तरी चालणार आहे. 1 2 3 4
आता पायामध्ये अंतर घ्यायचं आहे आणि हात पाठीमागे टेकलेले, थोड्या वेळ स्वस्थ स्थितीत बसायचं आहे. आपल्या सगळ्या हालचाली करून झाल्या, त्याच्यानंतर थोडी विश्रांती झाली, श्वासाची गती संथ झाली, की नंतर बैठक स्थितीमध्ये आपण योग्य त्या आसनात बसायचे. आपल्याला पद्मासन जमत असेल तर पद्मासनात बसा, नाहीतर साधी मांडी घातली तरी चालणार आहे. ह्यामध्ये हात ज्ञानमुद्रेमध्ये ठेवायचेत बघा. अंगठा आणि त्याच्या शेजारचे बोटं ह्याचं टोक जुळवायचं आहे. यामुळे काय होतं, अशी ज्ञानमुद्रा करायची आहे. मनगटं आपली गुडघ्यांवर ठेवायची आहेत. जमिनीच्या बाजूला ज्ञानमुद्रा करायची नाही आहे. अशी जशी उल्काताईंनी ठेवली आहे तशी ठेवायची. ह्याच्यामुळे काय होतं की ही एक प्रकारची मुद्रा आहे. अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटाचं टोक जुळवलं की आपली नाडी स्थिर व्हायला मदत होते. नाडी स्थिर झाली की हृदयावरचे ताण कमी होतात. आपलं मन एकाग्र आणि स्थिर होतं, शांत होतं आणि ह्याच्यामध्ये आपण प्राणायामाचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. तर ह्या स्थितीमध्ये बसल्यानंतर लक्ष श्वासाकडे द्यायचे डोळे मिटून आणि बेसिक जेव्हा आपण प्राणायामाचा अभ्यास सुरू करतो त्यावेळेला 4 अंक श्वास घ्यायचा आणि 4 अंक श्वास सोडायचा. असं सावकाशपणे जमतंय का बघायचं आहे. बघा कसं करायचं आहे. सुरुवातीला एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आणि सावकाश सोडायचा. आता श्वास घ्यायला सुरुवात करायची. 1 2 3 4 सोडायचा. 1 2 3 4 घ्यायचा. 1 2 3 4 सोडायचा. 1 2 3 4 संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. बघा 4 घ्यायचा, 4 सेकंद सोडायचा. असं जर तुम्हाला जमत असेल नीटपणे तर हेच तुम्ही 10 मिनटं दीर्घ श्वसनाचा अभ्यास करायचा.